बारामतीमधील कमी मतदानाच्या संदर्भात अजित पवार नाराज। चंद्रकांत पाटलांचं पवारांबाबतचं आम्हाला फक्त पवारांचा पराभव करायचा, बाकी काही नको हे वक्तव्य भोवल्याची अजित पवारांना शंका। आपण सगळे मिळून बंड करू असं राऊत म्हणाले। शिवसेना उमेदवार नरेश म्हस्केंचं राऊतांना प्रत्युत्तर। भारतात ईशान्येकडील लोक चीनी दिसतात तर पश्चिमेकडील लोक अरबांसारखे दिसतात। सॅम पित्रोदा यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। 2024च्या निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेस सोबत जातील, काही पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं मोठं भाकीत। शरद पवारांच्या भाकितामध्ये तथ्य असल्याचं विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। केंद्रामध्ये सत्ता आल्यावर भरकटलेले पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये येतील, विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला विश्वास। पवारांना पक्ष चालवणं शक्य नसल्यानं ते आता विलिनीकरणाची भाषा बोलू लागलेत। पवारांच्या भाकितावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटलांना सहकार खात्याचा दणका। एसटी बँकेतील संचालक पद अखेर रद्द। छत्रपती संभाजीनगर धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब। नामांतराच्या वादावर सरकारला मोठा दिलासा। विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक जाहीर, तर मुंबई, नाशिक आणि कोकण मतदारसंघांसाठी 10 जूनला होणार मतदान। केंद्र सरकारकडून कांदा उत्पादकांना दिलासा। नाफेडकडून कांदा खरेदीला सुरुवात, तर 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं नाफेडचं उद्दिष्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।